हॅलो नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पोलीस भरती ग्राउंड संदर्भात, ग्राउंड मेरिट संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। ती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, सोलापूर शहर ग्राउंड मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। तर सोलापूर शहरचं मेरिट किती लागलेलं आहे ग्राउंडचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर बघा मित्रांनो, ओपनचं पुरुषांचं मेरिट 40 लागलेलं आहे, ओपन महिलांचं मेरिट हे 37 लागलेलं आहे। ठीक आहे, ओपन खेळाडूंचं मेरिट हे 34 लागलेलं आहे ओपनच्या खेळाडू कॅटेगरी मधील। ठीक आहे, त्याच्यानंतर ओपन मध्येच होमगार्डचं मेरिट 36 लागलेलं आहे मित्रांनो। ओपन मध्येच माजी सैनिकांचं मेरिट हे 32 लागलेलं आहे। त्याच्यानंतर एसबीसीचं मेरिट किती लागले मित्रांनो, तर बघा 25 मेरिट लागलेलं आहे। त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचं मेरिट बघू शकता मित्रांनो 25 लागलेलं आहे पुरुषांचं। ईडब्ल्यूएस महिलांचं मेरिट हे पुरुषांपेक्षा जास्त लागलेलं आहे 1 मार्कने, 26 लागलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, एसटी कॅटेगरीचं मेरिट हे पुरुषांचं 28 लागलेलं आहे आणि एसटी कॅटेगरीचं महिलांचं 26 मेरिट लागलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सोलापूरचा आता सोलापूर जिल्ह्याचा पेपर कधी होणार आहे तर 7/7/2024 म्हणजे 7 जुलैला मित्रांनो पेपर होणार आहे। तर तुमच्याकडे खूप कमी कालावधी राहिलेला आहे, जवळपास 10 दिवस आहेत सर्व विद्यार्थ्यांकडे, तर सर्वांनी चांगला अभ्यास करा। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, वर्धा जिल्ह्याचं सुद्धा मित्रांनो मेरिट लिस्ट जाहीर झालेलं आहे। वर्धा जिल्हा पोलीस ग्राउंडची मेरिट लिस्ट बघा या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे। ओपनचं मेरिट मित्रांनो 43 लागलेलं आहे, ओपन फिमेलचं मेरिट 34 लागलेलं आहे, ओपन एक्स मॅनचं मेरिट हे 38 लागलेलं आहे वर्धा जिल्हा पोलीससाठी। ठीक आहे, त्याच्यानंतर बीजेचं मेरिट 36 लागलेलं आहे, एनटीबीचं मेरिट 38 लागलेलं आहे, एनटीसीचं 37 मेरिट लागलेलं आहे, ओबीसीचं 36 मेरिट लागलेलं आहे, ईडब्ल्यूएसचं 26 मेरिट लागलेलं आहे। त्याच्यानंतर एससी बीसी कॅटेगरीचं 26 मेरिट लागलेलं आहे, एससीचं 35, एससी फिमेलचं मेरिट 29 लागलेलं आहे, एसटीचं मेरिट 37 लागलेलं आहे, बीजेचं मेरिट 36 लागलेलं आहे, एनटीबीचं मेरिट 38 लागलेलं आहे, एनटीसीचं मेरिट 37 लागलेलं आहे, ओबीसीचं मेरिट 36 लागलेलं आहे, ईडब्ल्यूएसचं मेरिट 26 लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो एससी बीसीचं मेरिट हे 36 लागलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं हे ग्राउंडचं मेरिट लागलेलं आहे। तर या मेरिटमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। आणि त्याच्यानंतर बघा, आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सीपी मुंबईचं ग्राउंड होणे अजून बाकी आहे। तर सीपी मुंबईचं मेरिट किती लागू शकतं तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा या ठिकाणी पोलीस भरती 2024 ग्राउंड कट ऑफ किती लागेल, मुंबई पोलीस ग्राउंड कट ऑफ हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। एक्सपेक्टेड ग्राउंडचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो ते आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा सर्व कॅटेगरीज दिलेल्या आहेत। या ठिकाणी एससी कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, बीजे कॅटेगरी, एनटीबी कॅटेगरी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन सर्व कॅटेगरीचं मेरिट तुमच्या समोर आहे। हे जे मेरिट आहे मित्रांनो हे मागच्या वर्षीचं आहे, हे मुंबईचं मेरिट लागलं होतं ग्राउंडचं, या ठिकाणी बघू शकता। तर ह्या वेळेस सुद्धा मित्रांनो जनरलचं मेरिट, वुमनचं मेरिट, स्पोर्ट, प्रोजेक्ट अफेक्टेड, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पार्ट टाइम, पोलीस चाइल्ड, होमगार्ड, अनाथ या सर्वांचे मेरिट मित्रांनो या रेंजमध्येच लागणार आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो 1 किंवा 2 मार्काचा डिफरन्स येऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त डिफरन्स या ठिकाणी येणार नाही, हे लक्षामध्ये घ्या। आणि मित्रांनो या रेंजमध्येच तुमचं मुंबईचं मेरिट लागेल। यामध्ये जर काही तुम्हाला डाऊट वाटत असेल तरी सुद्धा मित्रांनो आपण सर्व ग्राउंडची मेरिट लिस्ट अनालिसिस करून आपण एक प्रॉपर व्हिडिओ घेऊन येणार आहोत। ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।